हॅलो, मी नंदिनी. स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग्समध्ये. तर मिस्टरांना आज दुपारी लस्सी प्यायची आहे, तर छान लस्सी बनवून मिस्टरांसाठी छान लस्सी बनवली. लस्सीसाठी घट्टसर दही घेतलं अर्धा लिटर, काजू बदाम, चेरी, टुटी फुटी, हिरवी वेलची आणि आईस क्यूब. काजू बदाम तुकडे टाकून घेतले, हिरवी वेलची, आईस क्यूब. खूप साध्या पद्धतीने केली आणि सर्वांना आवडेल अशी झाली आहे. तुम्ही पण एकदा जरूर करून बघा. तर ही माझी बेस्ट क्लासमेट आहे कल्याणी. ती सध्या औरंगाबादला असते. बेस्ट ब्युटिशियन आहे आणि सर्व प्रकारच्या स्किन ट्रीटमेंट आणि हेअर ट्रीटमेंट, स्पा वगैरे सर्व करते. हां, तर औरंगाबादच्या ज्या ताई असतील त्यांनी हिच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि कमेंटमध्ये सांगा अनुभव कसा आला. तर खूप दिवसातून सुवर्णा सिन्नरला आली आहे. कसं वाटतं? खूप छान, खूप मस्त. येते का उद्या फिरायला? येते, जाऊ आपण. बाकीच्यांना विचार. तू मेसेज टाक, तुझं पटकन ऐकतात. मणीला त्यांना सगळ्यांना विचारू का? हा, विचार. बरं, जे आहे तिथे सिन्नर मध्ये त्यांना सगळ्यांना घेऊन जाऊ. चालेल. मी आहे संडे पर्यंत आहे का तू? बरं, छान वाटलं बरं का तू आली ना. छान वाटलं ग. परत नक्की. तू कधी येणार आहेस संभाजीनगरला? तू बोलव, आम्ही सर्व येणार आहे. तुमच्या नातेवाईकांच्या घरापर्यंत चाललंय सोडवायला. आत्ताच सुवर्ण येऊन गेली. भरपूर गप्पा झाल्या आमच्या. बालपणीच्या मैत्रिणी जेव्हा भेटतात तेव्हा खूप आनंद होतो आणि गप्पांना तर विषय पण पुरत नाही आणि वेळ पण पुरत नाही. असंच होतं जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा. तर ती म्हणे मला असं नेहमी येणं नाही शक्य होत, कारण एवढ्या दूरचा प्रवास सारखं करणं नाही शक्य होत. तर मग आपण छोटा मोठा गेट टुगेदरचा प्लॅन ठेवू. तू ग्रुपवर मेसेज टाकून दे संध्याकाळी, ज्याला शक्य असेल ते येईल. तर म्हटले ठीक आहे. मग मी आज आमच्या ग्रुपवर मेसेज टाकून देईल आणि शक्य झालं तर छोटासा मस्त मैत्रिणींचा गेट टुगेदरचा कार्यक्रम करू. संध्याकाळच्या जेवणाचा मेन्यू छोले भटुरे आणि राईस. तर सुवर्णाचंच नाव कल्याणी आहे आणि तिचे 2 मस्त ब्युटीक आहे औरंगाबादला आणि छान ब्युटिशियन झाली आहे ती. तिने भरपूर ब्युटी टिप्स शेअर केल्या माझ्यासोबत, तर मी त्या तुमच्यासोबत शेअर करते. ते आपल्याला सर्वांनाच उपयोगात येतील. करायला फार अवघड आहे असं काही नाही, आपण सर्वांनाही वापरता येतील अशा छोट्या छोट्या ब्युटी टिप्स आहे. तर डाळीचं पीठ म्हणजे आपलं बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडीशी हळद, थोडंसं गुलाब पाणी, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल, चंदन पावडर, मुलतानी माती, असं एक फेस पॅक तयार करायचा आणि तो आपल्या चेहऱ्याला लावून 10-15 मिनटं ठेवायचा आणि नंतर आपल्या नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा. त्याने पण छान रिझल्ट येतो आणि प्रत्येकाने म्हणजे आपल्या 40+ लेडीजने किंवा प्रत्येकानेच 40+ किंवा अबोव त्यांनी पण चेहऱ्याला महिन्यातून एकदा तरी फेशियल करावे आणि पाण्याचा भरपूर वापर करायचा. भरपूर पाणी प्यायचं. आपण पाणी प्यायचा कंटाळा करतो, पण पाणी प्यायला पाहिजे आपण सर्वांनीच. आणि केसांसाठी ॲलोवेरा घ्यायची आपली, ती मध्यभागी कापायची, त्याच्यामध्ये मेथीचे दाणे भरायचे आणि ते 3 दिवस तसेच ठेवायचे. जेव्हा त्याला मोड येईल तेव्हा त्या ॲलोवेराचे तुकडे करायचे आणि ते मेथीचे दाणे आणि ॲलोवेरा हे खोबरेल तेलात चांगले उकळायचे आणि मग ते केसांना लावले तर आपले केस छान होतात. आणि तसंच भरपूर टिप्स सांगितल्या आहे तिने. तर जसजसे आपले व्हिडिओ येतील तसे तसे मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी लॉग्स.